ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोडोलीचा गाव ओढा अतिक्रमणाच्या विळख्यात। कोडोली तालुका पन्हाळा येथील गावच्या पश्चिमेकडून वाहणारा मोठा ज्योतिर्लिंग ओढा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकून त्याचा ओघळ होत आहे। ओढ्याच्या पश्चिमेकडील काठावरील काही शेतकऱ्यांनी ओढ्याच्या पात्रात अतिक्रमण करून शेतजमीन तयार केल्याने ओढ्याचे अंदाजे 150 फूट असणारे मूळ पात्र आज अरुंद झाला आहे व त्याला ओघळीचे स्वरूप आले आहे। पश्चिमेकडून अतिक्रमण झाल्याने पावसाळ्यात ओढ्याला पूर आल्यानंतर पुराचं पाणी पूर्व दिशेला म्हणजे गावच्या नागरी वस्तीत घुसून नुकसान व धोका होत असल्याचे ओढ्याच्या पूर्व बाजूला असलेल्या नागरिकांचं मत आहे। ओढ्याच्या काखी रोडवरील पुलाच्या शेजारी असणाऱ्या अमर बाबा पाटील, हरीश पाटील, भारत पाटील, दीपक केकरे यांनी सांगितलं की ओढ्यातील अतिक्रमणामुळे पावसाळ्यात पुराचं पाणी पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात आमच्या हद्दीत घुसून आमचे नुकसान होत आहे। भविष्यात आम्हाला याचा धोका आहे। यावर तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांनी योग्य उपाययोजना करून ओढा अतिक्रमण मुक्त करावा असंही त्यांनी सांगितलं। तसेच ज्योतिर्लिंग ओढ्यावरील नरसोबा पूल ते कुंभारवाडा पूल या 2 ते 2.5 किलोमीटरपर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं असून ओढ्याच्या शेजारी असलेल्या आनंदनगर स्मशानभूमी शेजारील व अंबीवाडा शिनगारे गल्ली येथील नागरिकांनी या अतिक्रमणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। शासनाने यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे। महानकरी न्यूजसाठी विलास पाटील, कोडोली।